खूपच लाभकारी, आरोग्यदायी अशी ही रानभाजी करटुल्याची आज आपण पाहणार आहोत कशी बनवायची. तर यासाठी हे करटुले इथं मी 300 ग्रॅम धुवून स्वच्छ पुसून घेतलेले आहेत. अशा प्रकारे हे कट करून घ्यायचेत उभे. जर याच्यातल्या बिया जर निपर असतील तर त्या काढून टाकायच्या. एक कांदा बारीक कापून घ्यायचा आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल घ्यायचं आहे तुमच्या अनुसार आणि तेल तापल्यावर त्यात मोहरी, जिरा आणि हा कट केलेला कांदा टाकायचा आहे. हा थोडा परतून झाल्यावर यात आपण ते कट केलेले करटुले पण ॲड करणार आहे लगेच. हे पण 4-5 मिनटं परतून घेणार आहे चांगले. नंतर यात आपले नॉर्मल बेसिक मसाले हळद, लाल तिखट, जिरा पावडर, धनिया पावडर, गरम मसाला, मीठ हे ॲड करायचं आहे. आणि नंतर थोडं 4-5 मिनटं परतून झाल्यावर यात तुम्ही पाणी ॲड करून झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. याला शिजायला 15 ते 20 मिनटं लागतात, थोडं जास्त टाईम लागतो. तर अशा प्रकारे ही भाजी झालेली आहे. आता तुम्ही ही पोळीसोबत, भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.